स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आता अलाइट मोशन मध्ये घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिंपली तो बीटमार्क आहे तो सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचा आहे। तर आजचा जो स्पेशल वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ स्पेशल आहे त्याचे जे बीटमार्क आहे ते अशा प्रकारे राहणार आहे। इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेले जे PNG आहेत किंवा आपल्या ज्या लिरिक्स आहेत सगळं तुम्हाला इथंच मी प्रोव्हाइड केलेले आहेत। सिंपली इथं फक्त तुमचे इमेज इथं ॲडजस्ट करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा खाली प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे। ते मटेरियल तुम्ही तुम्हाला अशा प्रकारे लिंक आपल्या मटेरियल लिंकमध्ये दिलेलं आहे, ती सिंपली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ काय करायचा आहे, अशा प्रकारे जो लास्टला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ काय करायचा सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आणि ॲड करून घेतल्यानंतर हा व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला सगळ्यात खाली म्हणजेच बॅकग्राऊंडला घेऊन यायचे। बघू शकता अशा प्रकारे सिंपली बघू शकता अशा प्रकारे हळूहळू आपण काय करायचं बॅकग्राऊंडला म्हणजेच इमेज लेअरच्या वरती ठेवून घ्यायचे आहे। आता ठेवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता परफेक्ट असा येणार आहे। फक्त इथं व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुमचा 50% व्हिडिओ इथं पूर्ण होणार आहे। तुम्ही फक्त बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लुक आहे तो आपल्या व्हिडिओला आलेला आहे। तर तुमचं फक्त व्हिडिओ ॲड केल्यानंतर 50% काम इथं झालेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की बघू शकता सुरुवातीला आपण PNG गणपतीचे PNG वक्रतुंड महाकाय PNG अशा प्रकारे ॲड केले आहेत। फक्त इथं तुम्हाला चेंजेस काय करायचे आहेत, फक्त तुमचं जिथं आडनाव आहे आता जाधव आणि वाघुलेचं आडनाव आहे ती फक्त चेंज करायचं आहे। त्यासाठी काय करायचं आहे, इथं 3rd नंबरला तुम्ही PNG बघू शकताय, सिंपली त्या PNG वर क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जाधवच्या जागी तुम्ही कोणतंही नाव म्हणजे तुमचं जे नाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता। आता मी इथं काय करतोय, यादव नाव टाकतोय। सिंपली बघू शकताय इथं आपण यादव नाव टाकतोय, तर यादव नाव टाकलं आणि इथं आपण काय करायचं आहे, इथं आपण जाधव करूया आणि इथं पण बरोबर चिन्ह क्लिक करूया। आता बघू शकता आपण तिथं आधीचं नाव तर ते चेंज करून यादव जाधव केलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुमचा पहिल्या लेअरचा येणार आहे। तर इथं तुम्ही फक्त काय करायचं, नाव बदलायचं आहे। नाव बदलल्यानंतर 2nd नंबरच्या लेअरला येऊन इथं काय करायचं आहे, फक्त तुम्ही इथं मी फक्त काय केलेलं आहे, इथं चिरंजीव आणि मुलाचं नाव, त्यानंतर मुलांच्या आजोबांचं नाव आणि वडिलांचं नाव हे तुम्हाला इथं मी या लेअर्समध्ये म्हणजेच या PNG मध्ये दिलेलं आहे। तिथं फक्त काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा मुलाचं नाव इमेज ॲड करण्यासाठी ग्रुप 1 तुम्ही बघू शकताय, त्या ग्रुप 1 लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता अशा प्रकारे PNG मी केलेले आहेत, त्या इथं मॉडेल PNG आहेत, त्या सिंपली PNG ॲड करून याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे। आता मी इथं डेमोसाठी ह्या PNG सेट करतोय। इथं तुम्ही तुमच्या ज्या व्हिडिओ क्रिएट करणार आहात त्या PNG अशा प्रकारे सेट करून बॅक निघून यायचं आहे आणि बॅक निघाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की 2nd नंबरला अशा प्रकारे जी मॉडेल PNG आहे ती तुमची बसून जाणार आहे। आता त्यानंतर इथं नाव बदलण्यासाठी तुम्ही बघू शकताय, नाव बदलण्यासाठी काय करायचं आहे, सिंपली त्या लेअरला क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। आता इथं सनी आहे ते इथं आपण काय करायचं, रोहित करू शकतो। आता रोहित केल्यानंतर बघू शकता इथं आपण रोहित नाव आहे ते चेंज केलेलं आहे। आता बघू शकता अशा प्रकारे इथं जे आपण मुलाचं नाव आहे ते चेंज केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आजोबांचं नाव वडिलांचं नाव चेंज करण्यासाठी सिंपली या लेअरवर क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथं हे सगळं खोडून इथं तुमचं जे स्वतःचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर काय करायचं, मी इथं डेमोसाठी फक्त तुम्हाला सांगतोय। त्यानंतर इथं आता मुलीचं नाव येतं, तर सिंपली मुलीचा फोटोही आपल्याला एडिट ग्रुपवर म्हणजे ग्रुप 2च्या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। स्टार्टिंगला येऊन प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मुलीचा फोटो ॲड करून त्याची लेंथ वाढून तो मधोमध घ्यायचा आहे। आता मधोमध घेतल्यानंतर इथं अशा प्रकारे कमी साईज करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे आणि सेट झाल्यानंतर बॅक निघून बघू शकता 3rd नंबरला म्हणजे 3 नंबरला अशा प्रकारे मुलीचं नाव येणार आहे। त्यानंतर नेम चेंज करण्यासाठी
आता इथं आपण ऋतुजा नाव दिलेलं आहे, त्या सिम्पली लेअरला क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं कोणतंही नाव टाकायचं. तर मी पूजा टाकलं आहे, तर सिम्पली पूजा टाकल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय इथं अशा प्रकारे ते नाव येऊन जाईल. तर सिम्पली नाव आल्यानंतर तुम्ही इथं अशा प्रकारे चेंजेस करू शकता. त्यानंतर आजोबांचे नाव चेंज करण्यासाठी इथं ते एडिट टेक्स्टवर क्लिक करून हे खुडून तुम्ही करू शकता. त्यानंतर वडिलाचे नाव त्यांच्या वरती तुम्हाला इथं लेअर दिलं आहे तेही तुम्ही एडिट टेक्स्टवर क्लिक करून करू शकता. त्यानंतर काय करायचं, पुढे यायचं आहे लेअर 3ला. इथं तुम्ही काय करणार आहे, इथं तुम्ही आपण हळदीचं म्हणजे हळदीचं नाही, इथं शुभविवाहाचं आपण इमेज PNG केली आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, थर्ड ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दोघांचा एकत्र जो फोटो असेल तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून हा इमेज लेअर मधोमध घेऊन अशा प्रकारे याची साईज कमी करून आपल्याला तो सेट करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे. आणि सेट झाल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकताय 4थ्या नंबरच्या लेअरला अशा प्रकारे तुम्हाला जो यांचा शुभविवाह आहे हा जो कॉन्सेप्ट आहे तो अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं फक्त काय राहणार आहे, इमेज तुम्ही चेंज करणार आहात, या ग्रुप 4वर क्लिक करून एडिट ग्रुपवर इमेज चेंज करणार आहात. त्यानंतर काय करणार आहात तुम्ही, जिथं शुक्रवार दिनांक जी डेट आहे ती इथं तुम्ही चेंज करू शकता एडिट टेक्स्टवर क्लिक करून. त्यानंतर बघू शकता मुहूर्तही तुम्ही चेंज करू शकता. फक्त शुभविवाह आहे, शुभविवाह सोहळा आहे तो फक्त PNG तुम्हाला इथं अशाच प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील बघू शकता इथं हळद समारंभ तुम्हाला दिलेला आहे. फक्त इथं काय करायचं आहे, जो गुरुवार दिनांक जो तुम्हाला खाली तुम्हाला जी लेअर दिली आहे त्या फक्त क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करून ही खुडून तुमची जी हळदी समारंभाची जी तारीख किंवा वेळ आहे ती सिम्पली इथं फिल करायची आहे. आता फिल केल्यानंतर काय करायचं, इथं काय करायचं, ग्रुप 4ला क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि जो हळदीचा तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून आपल्याला मधोमध घेऊन अशा प्रकारे काय करायचं, सेट करून घ्यायचं आहे. आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. बघू शकता हळदी तुम्हाला यात दिसून येते. सिम्पली बघू शकता हळदीचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता हळदीचा लुक. त्यानंतर हळदीचा लुक दिल्यानंतर लास्टला बघू शकताय की विवाह स्थळाचा जो मायना आहे तो इथं तुम्हाला दिसून येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं आता ग्रुप 4वर क्लिक करून एडिट ग्रुपला एडिट करायचं आहे. त्यानंतर इथं काय करायचं, स्टार्टिंगला प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि जो अशा प्रकारे तुम्हाला हात एकत्र घेतलेला हा दिलेला आहे तो विवाह स्थळासाठी इथं आपण परफेक्ट बसवणार आहोत. तर त्यासाठी याची लेंथ वाढवून इथं आपल्याला तो मधोमध घेऊन यायचा आहे आणि तो अशा प्रकारे सेट होऊन जाणार आहे. तर त्याची फक्त काय करायचे, साईज वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट केल्यानंतर इथून बॅक निघून लास्ट बघू शकताय तुम्ही इथं काय करायचं आहे, अशा प्रकारे फक्त आपण जी इमेज आहे त्या अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता इथं शुभमंगल कार्यालय इथं काय करायचं आहे, फक्त मंगल कार्यालयाच्या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि इथं शुभमंगल कार्यालय आहे तिथं तुम्ही तुमचा जो कार्यालय आहे, तुमचं जो शुभ कार्य आहे ते ज्या कार्यालयात होणार आहे ते कार्यालयाचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर त्या कार्यालयाचा पत्ता तो इथं आपल्याला टाकायचा हे खोडून. तर सिम्पली अशा प्रकारे पूर्ण स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. त्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आता इथं काय होणार आहे की आपला जो हे आहे प्रोजेक्ट आहे तो खूप हाय प्रोटेक्शनचा आहे, म्हणजे हाय लेवलचा आहे. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे नोटिफिकेशन येणार आहे. तर सिम्पली काय करायचं, एक्सपोर्ट एनिवे अशा प्रकारे या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.